स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडेचा फोटो राजकीय फ्लेक्सवर। शिरूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवरती दत्तात्रय गाडेचा फोटो। अशोक पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेले बॅनर। स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडेच्या व्हॉट्सअप डीपीवरती शिरूरच्या आमदाराचा फोटो। शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा व्हॉट्सअप डीपीवर फोटो। मतदारसंघातील अनेक लोकांना देवदर्शन करून आणलं, त्यावेळी कार्यकर्ते फोटो काढतात। संबंधित व्यक्तीसोबत फोटो असला तरी त्याच्याशी संबंध नाही, आमदार माऊली कटके यांची प्रतिक्रिया। गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून स्वारगेट बस स्थानकाचा आढावा। यावेळी कदम यांनी केली पुणे पोलिसांसोबत चर्चा। बलात्कार प्रकरणाचा तपास आणि घटनेसंदर्भात घेतला आढावा। स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वर्षभरात 7,000हून अधिक कारवाया। मंत्री योगेश कदम यांची माहिती। पुण्यातल्या घटनेनंतर पोलिसांनी कोणतेही दुर्लक्ष केलेलं नसून आरोपीचं संभाव्य ठिकाण समजल्याची देखील कदम यांची माहिती। पुण्यामध्ये तृप्ती देसाई यांच्याकडून गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न। मंत्री योगेश कदम स्वारगेट स्थानकामध्ये पाहणी करण्यासाठी आले असताना हा घडला प्रकार। पोलिसांनी तृप्ती देसाई यांना घेतलं ताब्यात। वसंत मोरेंसह पुण्यातील पदाधिकाऱ्यांचं उद्धव ठाकरेंकडून कौतुक। वसंत मोरेंना फोन करत स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये केलेल्या आंदोलनासंदर्भात उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक। बस स्थानक प्रमुख आणि आगार व्यवस्थापकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव यांना आदेश। त्यासोबतच दोषी आढळल्यास तात्काळ निलंबित करण्याच्याही सूचना। पुण्यातल्या स्वारगेट चौकामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन। बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या फाशीसह फडणवीसांच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी। फरार दत्ता गाडीला पकडून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस। पुणे पोलिसांकडून दत्ता गाडीवरती 1 लाखाचं बक्षीस जाहीर। आरोपी गाडीवरती आतापर्यंत 7 गुन्हे दाखल। शिवशाही बसच्या दुर्दशेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। शिवशाही बसचं दार अक्षरशः दोरीनं बांधून ठेवल्याची चालकावरती वेळ। पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरामध्ये एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरचं महिलेसोबत गैरवर्तन। रिअर व्ह्यू मिररमधून या ठिकाणी पीडितेकडे पाहत लज्जास्पद वर्तन। महिलेची पोलिसांमध्ये धाव। ड्रायव्हर सुमित कुमारला अटक। स्वारगेट बस स्थानकामधून महिला कंडक्टरची 30,000ची बॅग चोरीला। सुप्रिया फाळके असं महिला कंडक्टरचं नाव असून त्या बाथरूमला गेलेल्या असताना बॅग गायब। पुण्यातल्या चंदननगर येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या कामामुळे आज पुण्यातील काही भागातील पाणी कपात। खराडी, चंदननगर, वडगाव शेरी परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार। सोलापूर विभागातून धावणाऱ्या 7 एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल। सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे सिद्धेश्वर आणि हॉस्पेट एक्सप्रेस मुंबईच्या ऐवजी पुण्यापर्यंत धावणार। कराडमधील उंबरज गावातील नीलम शिंदे या विद्यार्थिनीचा अमेरिकेमध्ये अपघात। मात्र तिच्याजवळ जाण्यासाठी पालकांना भारतातून व्हिसा मिळेना। सर्व मंत्र्यांच्या घराच्या पायऱ्या झिजवल्या तरी दाद मिळाली नसल्याचा पालकांचा आरोप। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कोट्यवधींची रक्कम थकीत असलेल्या 60 जणांवरती जप्तीची कारवाई। यामध्ये काही बँकांच्या माजी कर्मचाऱ्यांचाही समावेश। 8,35,00,000च्या वसुलीसाठी सिक्युरिटायझेशन ऍक्ट अंतर्गत कारवाई। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भातली आज होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवरती जाण्याची शक्यता। आजच्या कामकाजामध्ये प्रकरणाचा समावेशच नाही। या प्रकरणाची 17 महिन्यांपासून सुनावणी झालेली नाही। न्याय प्रणालीमध्ये पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार। राज्याच्या महसूल विभागातील प्रलंबित 12,000 सुनावण्या एआयच्या मदतीने घेण्यात जाणार। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी महिला बाल विकास विभागाला वर्ग। आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता। विविध विधिमंडळाच्या समित्यांची घोषणा। धर्मदाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी आमदार नमिता मुंदळा तर मुख्यमंत्र्यांशी जवळीक असल्यानं सुरेश धस यांना मोठ्या पदाची संधी मिळणार असल्याची चर्चा। मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं ठाणे स्टेशनच्या बाहेर मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडून लाडूंचं वाटप।
सगळ्यांना मराठीत बोलण्याचं मनसेकडून आवाहन। चिकित्सक समूह शिरोळकर महाविद्यालयामध्ये 1012 मराठी गीतांचं सलग सादरीकरण। मराठी राजभाषा दिवस आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं उपक्रम। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सदर उपक्रमाची नोंद। मराठीतून MA झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन वाढ नाही। मराठी भाषा दिनाच्या दिवशीच मराठीवरती अन्याय। ठाणे महानगरपालिकेनं काढलं परिपत्रक। खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिकेला विचारला जाब। म्हस्केंनी पालिका आयुक्तांना लिहिलं पत्र। मुख्य लेखा आयुक्तांना महासभेचा ठराव परस्पर रद्द करण्याचा अधिकार आहे का? म्हस्केंचा पत्रातून सवाल। परिपत्रक मागे घेण्यासंदर्भातही पत्रातून लेख। ठाणे महानगरपालिकेच्या परिपत्रकाच्या विरोधात मनसे आक्रमण। मराठीतून MA केलेल्यांचं वेतनवाढ रोखण्याचं प्रकरण। मनसे नेते अविनाश जाधव यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयामध्ये घुसून विचारला जाब। गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या जनता दरबारानंतर शिवसेना आक्रमण। नरेश म्हस्केंकडून नवी मुंबईमध्ये खासदार आपल्या दारी अभियान। वाशीतून अभियानाला सुरुवात। महिन्यातून 2दा राबवलं जाणार अभियान। न्यू इंडिया बँकेच्या खातेधारकांना आजपासून 25,000 काढता येणार। बँकेतून पैसे काढण्यासाठी अंधेरी पूर्वेतल्या शाखेच्या बाहेर खातेधारकांची मोठी रांग। बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्थापित समितीचा अहवाल हायकोर्टासमोर सादर। शाळेमध्ये CCTV लावा। कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी अनिवार्य करा। समितीच्या अहवालामध्ये सूचना। म्हाडा आता वृद्धांसाठी अद्ययावत सुविधा असणारे वृद्धाश्रम बांधणार। पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधण्यात येणार असून या प्रकल्पाचं नियोजन अंतिम टप्प्यात। मुंबईमध्ये पारा वाढल्यानं नागरिकांच्या अंगाची काहिली। कुलाब्यामध्ये 35 तर सांताक्रूजमध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। ठाण्याचा पारा थेट 39 अंशांवर गेल्यानं ठाणेकर घामाघूम। कांदिवली पश्चिम लिंक रोडवरील लालजीपाडा परिसरात एका हॉटेलला लागली आग। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। नालासोपाऱ्यामध्ये बापाकडूनच स्वतःच्या 3 मुलींवरती बलात्कार। एका मुलीचा 4 वेळा गर्भपातही झाल्याची धक्कादायक माहिती समोर। आरोपीच्या विरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। धाराशिवमध्ये नावी इन्स्टंट लोन ॲपकडून मोबाईल रिचार्ज करण्याच्या ऑफरच्या नावाखाली फसवणूक। 1 रुपयांमध्ये 3,999 रुपयांचा वर्षभराचा मोबाईल रिचार्जची ऑफर। ऑफरचा लाभ घेतलेल्यांकडून सक्तीची वसुली। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये एका प्रतिष्ठित व्यक्तीला तुळजापुरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती। आतापर्यंत एकूण 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती। हिंगोलीमधल्या सेनगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू। हरभऱ्याचं पीक जमा करत असताना अचानक मधमाशांचा शेतकऱ्यांवरती हल्ला। प्रशांत कोरटकरला शोधण्यासाठी नागपूर पोलिसांचं एक पथक मध्य प्रदेशमधल्या बालाघाटमध्ये। कोरटकर बालाघाटला असल्याची पोलिसांना माहिती। कोल्हापूर पोलिसांनी केली नागपूरमध्ये कोरटकरच्या घराची पाहणी। चौकशीसाठी प्रशांत कोरटकरला ताब्यात घेणार असल्याची कोल्हापूर पोलिसांची माहिती। प्रशांत कोरटकरच्या नावावरती कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल। अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस। मुस्लिम बहुल काही बूथवरती अवैध मतदान झाल्याचा भाजपचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांचा आरोप। नागपूर शहरामध्ये आज रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी OCW आणि महानगरपालिकेचा निर्णय। ग्रामीण भागामध्ये मोफत आरोग्य कॅम्प लावणाऱ्या डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून खास रेटिंग पॉइंट्स मिळणार। ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा निर्णय। यवतमाळच्या मारेगावमधील देशी दारूचं दुकान बंद करण्यासाठी महिलांचं उपोषण। बनावट कागदपत्रांच्या आधारे गावात देशी दारूचं दुकान उघडल्याचा आरोप। भंडाऱ्याच्या तामसवाडी वाळूघाटावरती अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या 11 वाहनांवरती कारवाई। 3,44 लाखांचा मुद्देमाल कारवाईमध्ये जप्त। वाहन चालक आणि मालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार।
अमरावतीच्या तिवसामध्ये बस स्टॉप जवळच्या स्टेट बँकेच्या एटीएमवरती चोरट्यांचा डल्ला. 4.5 लाख रुपयांची रोकड लंपास. चोरट्यांनी एटीएम मशीनही जाळली. सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा तोडण्याचा प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.